नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ही जी बाग आहे ही आज 12 महिन्याची आहे. या ठिकाणं 2 कटिंग झालेल्या आहेत, म्हणजे त्याला जे आकार द्यायचं काम आहे तर ते झालेलं आहे. आणि ही मादी कळीची जी समस्या असते डाळिंब पिकामध्ये, तर ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. कमीत कमी 150 ते 200 फळं म्हणजे फ्लॉवरिंग या ठिकाणी झालेलं आहे पहा. पुढच्याही ह्याच्यामध्ये झाडाची कंडिशन म्हणजे जसं मॅच्युरिटी येते तसं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मधमाशांची पेटी ठेवण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीनं आपण डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत मार्गदर्शन करतो. आणि दुसरी गोष्ट, हे समोर जे आहेत हे पवार साहेब आहेत पहा. ह्यांचं जे काय थोडक्यात सांगतील ते की बाबा बाग आपली 1 वर्षाची झालेली आहे आज. आता ही त्यांचं छाटणी चालू आहे, बाकीचं वॉटरशूट काढणं वगैरे. त्यांना एकंदरीत आपल्याबद्दल काय वाटतंय की बाबा बागेबद्दल त्यांचं काय मत आहे हे ते थोडक्यात सांगतील तुम्हाला. नमस्कार. ही बाग आज पूर्ण 12 महिन्याची झाली. 12 महिन्याच्या मानाने झाडांची डेव्हलपमेंट आणि फळधारणासुद्धा 12 महिन्याच्या आतच व्हायला लागली झाडाला. आपण तुझी काही आता तोडूनच टाकतोय, पण एवढी फळधारणा मी इतर बागांमध्ये बघतो तर एवढी नाही. आणि आपल्या बागेमध्ये सेटिंगचा जो प्रॉब्लेम येतो तो आपल्याला काही येत नाही. भरपूर कळी लागलेली आहे झाडाला. आणि झाडाची डेव्हलपमेंट, झाडाची खालची पुडकीची साईज ही सुद्धा खूप छान आहे. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं व्यवस्थित त्यांनी सांगत तसं आम्ही करतोय. कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि आता मी बाकीचंही सांगतो तुम्हाला. ही जी नवीन गुंज येते किंवा तुमची ही जी आहे ही कळी ॲव्हरेजली सगळ्या लोकांची जळून जाते. 42-40 टेम्परेचरला पहा. इथं जळण्याचा हा विषय नाही आहे. कारण एकच की तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन जर असेल, पेस्टिसाईडचं, बायोलॉजिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर गेल्या, हे पहा इथं सुद्धा मधमाशी तुम्हाला लगेच दिसून येईल. हे पहा, मधमाशी दाखवण्याचं कारण की इथं मधमाशी पेटी ठेवली नाही आहे जवळपास, पण काही तो कन्सेप्ट नाही आहे. आणि माझं तर मत आहे, नॅचरली तुम्ही तुमचं स्प्रे शेड्यूल ठेवणं गरजेचं आहे झाडांसाठी. आणि जास्त हेवी पेस्टिसाईड वापरण्याची गरज नाही आहे. जेव्हा तुमचं फ्लावरिंग स्टेज चालू होते आणि फ्लावरिंग जर तुमची डेव्हलप झाली आणि तिथून पुढं जेव्हा फळं लागतात त्यावेळेस तुम्ही हेवी पेस्टिसाईड जर तुम्हाला काही अटॅक बागेमध्ये दिसायला लागले तर त्यावेळेस तुम्ही ते घेऊ शकता. पण या ठिकाणी आपण पेस्टिसाईड कोणतंही सांगत नाही. त्याचं कारण एकच आहे, चुकीचं पेस्टिसाईड गेलं की पुढचे 2-3 स्प्रे वाढतात. हे या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ही सेटिंग पहा, ही जी सेटिंग तुम्हाला मिळते या ठिकाणी आपण कोणतंही स्प्रे वगैरे काय घेतलेलं नाही किंवा आता खतं वगैरे सगळं स्टॉप आहे. आणि जे तुम्हाला पहिला व्हिडिओ आहे पहा त्यांचाच, म्हणजे पवारसाहेबांचाच, की कांद्यामध्ये 1.5 किलो बियाणं या पूर्ण प्लॉटमध्ये त्यांनी पेरलं होतं आणि 270 बॅग कांद्याचं उत्पादन हे त्यांनी घेतलं होतं. म्हणजे त्यांनी ते कांदा विकतायत स्वतः. म्हणजे एक मार्केटचा कन्सेप्ट म्हटलं कांदा पिकामध्ये किंवा आता कांदा बागायतदारासमोर जो होता, तर ते स्वतः त्यांच्या पद्धतीनं पॅकिंग 50 किलोची बॅग करून विकतात. म्हणजे त्यांनी शेतकऱ्यापासून म्हणजे फार्मर टू कस्टमर या सिस्टीममध्ये ते स्वतः त्यांचा कांदा त्यांनी विकलेला आहे पहा. त्यांच्याकडे थोडाफार राहिलेला शिल्लक आहे तो पण ते विकतील. कारण इतका मोठा कांदा विकला आहे, 270 बॅग विकणं हातावरती म्हणजे देणं घरपोच एवढं शक्य नाही आहे. परंतु त्यांनी जी मार्केटिंग त्यांच्या मालाची केली, त्याचं मार्केटिंग केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचा ग्राहक शोधला, क्वालिटी प्रोडक्शन काढून देण्याचं काम आपण केलं. परंतु त्याचं जे आउटपुट आहे हे त्यांना चांगलं मिळालं. जो कांदा तुम्ही ₹1-2 किलो मार्केटमध्ये कांदा नेला ती सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळे खूप चांगला कांदा म्हणून परत परत लोक घेऊन जातात. ओके, म्हणजे त्यांना आपण जे कांद्यासाठी सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं होतं, स्प्रे शेड्यूल वगैरे होतं. त्याच्या आधीचाही त्यांचा कांदाच होता या बागेमध्ये. विशेष सांगतो तुम्हाला, आधी निम्म्या बागेमध्ये कांदा होता, त्यावेळेस तो पावसाळी कांदा होता, तिथंही हीच साईज मिळाली होती. अशाच पद्धतीनं म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, पाऊस भरपूर झाला गेल्या वर्षी. यंदा अजून पाऊस थोडासा लांबलेला आहे. साधारणपणे 15 जूनच्या आसपास काही पावसाचं थोडंसं वातावरण सांगितलेलं आहे. तोपर्यंतचा विषय वेगळा. पण हे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय की बाबा या ठिकाणी 2दा कांदा पीक आंतरपीक हे डाळिंब पिकामध्ये झालेलं आहे. आणि डाळिंब पीक हे मुख्य पीक आहे. आणि आता इथून पुढं ह्याच्यावरती जी कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा या प्लॉटची डेव्हलपमेंट आहे इथून पुढं सुरू होणार आहे. आणि ह्याचे जे व्हिडिओ येतील तर त्यावेळेस तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आणि आपण कोणत्याही प्रॉडक्टचं प्रमोशन पण करत नाही, कोणत्याही प्रॉडक्टचं डिमोशन पण करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हाच आहे की शेतीचं आरोग्य टिकणं. दुसरी गोष्ट, मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही. तिसरी गोष्ट, पर्यावरणपूरक शेतीला गायडन्स असणं गरजेचं आहे. तरच तुमचे अतिरिक्त पीक उत्पादनातील खर्च कमी करता येतात. हे दाखवण्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे. डाळिंब पीक, कांदा पीक, तुमचं केळी पीक असू द्या, ह्या वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करतो आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं कारण एकच की आज बरीचशी
फार्मर डाळिंब पिकामध्ये असतील, अंजीर पिकं असेल किंवा इतर पिकं असतील, तर त्यामध्ये मधमाशांच्या पेट्या ह्या 4-4 हजार रुपये खर्च करून ठेवतात, परंतु तरी मधमाशी बागेमध्ये टिकत नाही. आपल्या बागेमध्ये आणि ते स्वतः काय म्हणतायत ऐका आपल्या बागेमध्ये कुठलंही अतिरिक्त पैसे देऊन पेटी न आणता सुद्धा मधमाशांचा भरपूर येणं आहे त्या मधमाशांचं. फक्त आपण केमिकल जास्त न वापरल्यामुळे साहेब म्हणतात मधमाशी आपल्याकडे भरपूर येतात. ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.